हॅलो, मी सुप्रिया आणि ही आमची छोटीशी फॅमिली. तर आज होता आईंचा बर्थडे आणि त्यासाठी आम्ही गेलो स्पेशल फॅमिली डिनर डेटला. तर आज दोन गोष्टी स्पेशल होत्या. आईंचा बर्थडेसुद्धा होता आणि त्यांची लेक घरी आलेली. तर या आहेत माझ्या नंदुबाई म्हणजेच प्रतीकची बहीण प्रतीक्षाताई आणि ही आहे आमची गोंडुली प्रणिशा. तर आमची आरती करून झाली पप्पाची आणि आरतीनंतरनं आम्ही गेलो सेलिब्रेशनसाठी. आईंना खरं तर बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही आणि आम्ही इकडे जबरदस्ती त्यांना आणलं होतं, कारण की रोजचंच घरी असतंच. माझी फॅमिली म्हणजे सगळीच फॅमिली होती. माझी मम्मी, बहीण, भाऊ, प्रतीक्षाताई, प्रतीक आणि आई. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि इकडे आमची गोंडुली केक कट करते. ती खूप हॅपी होती. मामाच्या घरी आल्यावरती सगळेच हॅपी असतात, भरपूर जण रिलेट करू शकतात. तर आमचं सेलिब्रेशन झालं, केक कट करून झाला आणि आई आमच्या थोड्याशा कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, थोड्या शाय आहेत. तर त्यांना तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये खूप कमी बघितलं असेल, बट आज त्यांचा स्पेशल डे होता. सो शी वॉज द शो स्टॉपर ऑफ दिस व्लॉग ऑब्व्हियसली. आणि इकडे सगळ्यांनी केक भरवून घेतला आणि मस्त आम्ही भरपूर फोटोज काढले, डिनर केला आणि फर्स्ट टाईमच आमची फुल फॅमिली एकत्र होती. खरं मोठ्या दिदी नाही आहेत आत्ता, कधी त्यासुद्धा असतील तर मी दाखवेल त्यांनासुद्धा. खरंच ह्या जनरेशनची मुलं तर खूप हुशार आहेत. प्रणिशा तर प्रचंड हुशार आहे, तिला काही सांगावं लागत नाही, एक एक शब्द असं बोलते की खूप हसू येतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी प्रणिशाला घेऊन गेलो पाणीपुरी खायला. कशी आहे? मस्त. थम्स अप. येस. थँक्यू म्हण पामीला. खरं तर 2 दिवस कसे गेले ते आम्हाला समजलंच नाही आणि प्रणिशा आणि ताई रिटर्न निघाल्या मुंबईला. खरं तर खूप इमोशनल झालेल्या दोघीसुद्धा. प्रणिशा एकतर रडत होती, मामीला पण घेऊन जायचं आहे. मला इतकं वाईट वाटत होतं अँड आय कॅन फील दॅट. इवन माझं माहेर जवळ असताना पण मी 2-3 दिवस गेले नाही तरी मला कसं तरी होतं आणि त्यांना तर लांबून एवढ्या यायला जमत पण नाही सारखं. स्माइल कर, स्माइल. आणि बाय कर, स्माइल करून बाय कर.